तर आपण आज नेक्स्ट चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रिया स्टार्ट करणार आहोत. आयोनिक इक्विलिब्रिया म्हणजे शब्दातच अर्थ आहे आयोनिक, म्हणजे त्या ठिकाणी केमिकल कंपाऊंडचं काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. म्हणजे तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, आयॉनमध्ये कन्वर्ट होणार आहे. मग तो कम्प्लीट डिसोसिएट असेल किंवा पार्शियल असेल. आलं, म्हणजेच त्याचं इंट्रोडक्शन आहे. द इक्विलिब्रियम बिटवीन आयॉन्स अँड अनआयोज्ड मॉलिक्यूल इन सोल्युशन इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे त्यामधली स्थिरता आहे. कोणामधले घेतले, बिटवीन आयॉन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल, म्हणजे डिसोसिएट झालेला किंवा डिसोसिएट नाही झालेला कोणामधला, इन सोल्युशन इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. The principle we determine equilibrium constant and concentration of ions and unionized species. In particular, examine the following ionic equilibria. First point आहे H plus and OH minus ions and unionized water molecules. म्हणजे वॉटरचं जेव्हा डिसोशिएशन केलं जातं तेव्हा H2 स्प्लिटअप झाल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट होतो, H प्लस अँड OH मायनस. म्हणजे काय झाले, हे आयॉन्स झाले. आयोनायझेशन ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेसिस. आयोनायझेशन म्हणजे त्याचं काय होणार आहे, स्प्लिटअप होणार आहे किंवा डिसोसिएट होणार आहे. कोणाचं घेतलं आहे आपण, वीक ॲसिड अँड वीक बेसिस. त्यानंतर रिॲक्शन बिटवीन आयन्स ऑफ साल्ट अँड आयन्स ऑफ वॉटर. तर यामध्ये आपल्याला जेव्हा त्याला डिझॉल्व करतो आपण, त्याला कशामध्ये डिझॉल्व करतो, जनरली आपण वॉटरमध्ये करतो. कारण वॉटर हा कसा आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. रेअर कंपाऊंड्स आहेत की त्या वॉटरमध्ये इनसॉल्युबल आहेत. सॉलिड सॉल्ट अँड इट्स आयॉन्स इन वॉटर. त्यानंतर आहे टाईप ऑफ इलेक्ट्रोलाइट. तर अगोदर आपण इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं हे समजून घ्यायचं आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय घेतले, द सबस्टन्सेस विच गिव्ह राईज टू आयॉन्स वेन डिझॉल्व्ड इन वॉटर आर इलेक्ट्रोलाइट. म्हणजे काय घेणार आहे आपण या ठिकाणी, सबस्टन्स घेणार आहे. सबस्टन्स म्हणजे कोण असेल, केमिकल कंपाऊंड्स असेल. त्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे, गिव्ह राईज टू आयॉन्स. कशामध्ये होणार आहे, आयॉन्समध्ये होणार आहे. वेन डिझॉल्व इन वॉटर. कशामध्ये डिझॉल्व करायचं आहे आपल्याला, वॉटरमध्ये डिझॉल्व करायचे. आणि त्याला काय आहे, तो इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजेच जो कंपाऊंड वॉटरमध्ये सॉल्युबल आहे किंवा त्याचं कन्वर्शन किंवा डिसोसिएशन हे कम्प्लीट कशामध्ये होणार आहे, आयॉन्समध्ये होणार आहे. त्याला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोलाइट म्हटलं आहे. द नॉन इलेक्ट्रोलाइट आर दोज विच डू नॉट आयोनाइज अँड एक्झिस्ट ॲज मॉलिक्युल्स इन ॲक्युअस सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट म्हणजे तो कम्प्लिटली आयॉनमध्ये कन्वर्ट होईल आणि नॉन इलेक्ट्रोलाइट आयोनाइज होईल का, होणार नाही. म्हणजे ॲज इट इज असेल, तो एक्झिस्ट ॲज मॉलिक्यूल इन ॲक्युअस सोल्युशन. द इलेक्ट्रोलाइट आर क्लासिफाईड इन टू स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. द क्लासिफिकेशन is based on the extent of ionization in dilute aqueous solution. मग आता क्लासिफिकेशन करत असताना कशाच्या आधारे केलेलं आहे, ऑन द बेसिस ऑफ द एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन. एक्सटेंट म्हणजे त्याचं प्रमाण, किती प्रमाणामध्ये तो आयोनाइज होतो, कशामध्ये, इन डायल्यूट ॲक्युअस सोल्युशन. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग त्या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड असेल, स्ट्रॉंग बेस असेल. द इलेक्ट्रोलाइट आयोनायझिंग कम्प्लिटली ऑर ऑलमोस्ट कम्प्लिटली आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणजे इलेक्ट्रोलाइट काय होणार आहे, कम्प्लीट आयोनाइज होईल किंवा कम्प्लीट आयोनाइज होईल, तो कोण असेल, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल. म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड असेल, स्ट्रॉंग बेसिस असेल किंवा साल्ट असेल. सेकंड टाईप आहे वीक इलेक्ट्रोलाइट. The electrolyte which dissociate to a smaller extent in aqueous solution are weak electrolyte. म्हणजे हा वीक इलेक्ट्रोलाइट हा कसा आहे,
डिसोसिएट आहे, पण प्रमाण कसं आहे, टू अ स्मॉलर एक्सटेंट, म्हणजे कमी प्रमाणामध्ये तो डिसोसिएट होतो. त्याला काय म्हणायचे, वीक इलेक्ट्रोलाइट. वीक असिड्स अँड वीक बेसिस बेन इन धिस क्लास. म्हणजे वीक असिड आणि वीक बेसचा कोणाचा क्लास आहे, वीक इलेक्ट्रोलाइटचा आहे. द वीक इलेक्ट्रोलाइट dissociate only impartially in dilute aqueous solution, and equilibrium thus can existed between the ion and unionized molecule. The ionization reaction there is represented by double arrowhead between the ion and non-ionized molecule.